सर्रासपणे टपरी पतारी हातगाडी याच्यावर कारवाई महानगरपालिका करत आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल आणि तुमचं काय भावना आहेत त्या व्यक्त करा. पहिलं प्रथम महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणतंही धोरण राबवलं जात नाही. गेल्या 2 वर्षापासून फेरी पतविक्रेत्यांचे इलेक्शन झाले, आतापर्यंत त्यांची कोणती अंमलबजावणी नाहीये. अधिकाऱ्याकडे गेलं तर टाळाटाळी केली जात आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापन झाल्यापासून शहरामध्ये स्थापन झाल्यापासून जे आजी माजी नगरसेवक आहेत, काही आमदार नगरसेवक खासदार ढगामध्ये गेले तरी पण त्यांचे बोर्ड आणखी ह्या शहरातून निघले नाही. जे चालू नगरसेवक असतील, महापौर असतील, त्यांचे बोर्ड असणं गरजेचं आहे. पण जे वारंवार वर्षानुवर्षे ते हराळी उगली असेल त्या बोर्ड खाली, तरी पण ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांचे बोर्ड आता नामफलक आतापर्यंत काढलेलं नाही. पाहायला गेलं तर नाव घेऊन बोलायचं म्हणलं तर खूप मोठा एरिया आहे. शहरामध्ये जिथं जिथं जावं अधिकाऱ्याला अतिक्रम विभागाला माहिती आहे. विविध पक्षाचे बोर्ड आहेत, विविध संघटनेचे बोर्ड आहेत. या बोर्डवरती कधी कारवाई केली जात नाही. मात्र आमचा एखादा फेरीवाला हातगाडीवाला एखाद्या कोपऱ्यावर जर हातगाडी लावला असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई केली जाते. हे कोणत्या नियमात बसतं? कोणताही परमिशन घेतलेली नसती. मग इथल्या नगरसेवकाला, माजी नगरसेवकाला, खासदारांना, आमदारांना त्यांनी परमिशन दिलेलं आहे का? हे पण आपण इथले जे आकाश चिन्ह विभाग आहे त्यांनी बघितलं पाहिजे. इथले सरवंजी साहेब ऐकते, त्यांनी ह्याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे. पण ह्या अशा गोष्टीवरती कोणी लक्ष घालत नाही. पाहायला गेलं तर ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दरवर्षी आमदार नगरसेवक आमदार बदलला की त्याचे बोर्ड बदलले पाहिजे, पण याच्यावरती कोणी आवाज उठवत नाही. आणखी इतिहास काढावा महानगरपालिकेने. इथले संबंधित अधिकारी असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, त्यांनी बघावं त्यांचे बोर्ड आहेत का नाही. आम्ही जे बोलतोय तेच सांगतोय. आणि जी चालू परिस्थिती आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये खरोखर शहर स्वच्छ जर असेल, फुटपाथ तुम्हाला स्वच्छ ठेवायचे असेल आणि फेरीवाल्यामुळे हातगाडीवाल्यामुळे लोकांना, नागरिकांना चांगली सुविधा मिळते. कमी 10 रुपयामध्ये चहा मिळतो. तुम्ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये जावा, 50 रुपयाला चहा आहे. आमचे हातावरचे पोट भरणारे बांधकाम मजूर असेल, सफाई कामगार असेल, 10 रुपयामध्ये त्यांचं ताण भागवतात. वडापाव 10 रुपयाला वडापाव आहे. हे इतकी सुविधा आमचे देणारे लोक आहेत, तरी मात्र हे महानगरपालिका ह्या फेरीवाल्या धोरणाकडे पाठ फिरवत आहेत. कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करत नाही, फक्त ओढवाउडीचे उत्तर देत आहेत. अशीच परिस्थिती. आम्ही संघटनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक वेळा आवाज उठवला. पाठीमागच्या काळामध्ये आमरण उपोषणाला बसलो, नंतर मोर्चा काढला. फक्त लेखी स्वरूपात दिलं जातं, आम्ही अशी अंमलबजावणी करू. 2022ला सर्वे झाला आणि हा सर्वे दर 5 वर्षाला करायचा आहे. 2022 आता किती आहे? 26. म्हणजे तुम्ही 2 वर्षांनी पुन्हा सर्वे करणार. ज्याचा सर्वे झाला त्यालाच लायसन नाही दिलं. हे कोणतं आंधळ दळाचं कुत्र फिटकातं? अशी परिस्थिती या महानगरपालिकेत झालेली आहे. आता तरी ह्या महानगरपालिकेचे ऐकतोय त्यांनी हे काय, कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी असावं किंवा नगरसेवक असावं, लोकनेते असावं, त्यांच्या ज्या नामफलकांचा तुम्ही उल्लेख केला याच्यावर काय कारवाई व्हावी आणि तुमची काय मागणी? नाही, पहिली गोष्ट हे जे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे बोर्ड लावले आहेत, आजी माजी झालेले, त्यांनी महानगरपालिकेने हे सरासरी नामफलक काढूनच घेतले पाहिजे. संघटनेचे बोर्ड वारंवार पडलेत, सडत बसलेत, त्याच्यावर दुसरे बॅनर लावलेत, एखाद्या जाहिराती त्या बोर्डवरती लावल्यात. विविध पक्षाचे असतील, संघटना असतील, हे बोर्ड आहेत. खरोखर बोर्ड लावायचा असेल ना चांगलं, त्याचा बोर्डचं संघटनेचं नाव एवढंच पाहिजे. तुम्ही बघा शहरामध्ये त्या बोर्डाच्या पाठीमाग काय दुसऱ्या जाहिराती लागलेल्या आहेत, बोर्ड बाजूलाच आणि जाहिरात तिसऱ्याचीच. आता जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या पूर परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की जे अतिक्रमण लाल पूर रेषा किंवा निळ पूर रेषेमध्ये झाले, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तिथे कारवाई पालिका करत नाही. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कारवाई काय करतं? कारवाई ही अधिकारी एखाद्याने काहीतरी कोणाच्या डोळ्यासमोर ठेवून कोणीतरी तक्रार दिली, अर्ज दिलं की त्याच्यावरती कारवाई केली जाते. पहिले गोष्ट आम्ही नेहमी अधिकाऱ्याशी संवाद साधत असताना नाही आमच्याकडे तक्रार आली, पण तक्रार कोणी दिली कधी सांगत नाहीत. फक्त तक्रार आली सांगतात, कारवाई करतात. आम्ही वारंवार 2007 पासून भांडतोय आम्ही, हा कायदा करा, कायदा करा, कायदा करा. त्या कायद्याची अंमलबजावणी नाही. कायदा जर केला, सांगायला हाकोर जाऊन बांधून दिलं, फक्त गाड्या दिलं तर हा मार्ग निघणारच नाही. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होते, भांडवलदार गुंतवणूकदार व्यावसायिकांनी ज्या जाग्यांवर ताबे मारून जे मोठे मोठे शेड बांधले याच्यावर कारवाई होत नाही. याच्यावर तुमचं स्पष्ट मत काय? पहिली गोष्ट, याच्यामध्ये सगळ्यांचा, सत्ताधाऱ्यांचा याच्या पाठीमाग हात आहे. एखाद्या साधं उदाहरण सांगतो. तुम्ही जर मोठमोठ्या एरियामध्ये बघितलं, गुरुपिंपळे बघा, काय बघा, मोठमोठ्या चौकामध्ये त्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांच्या टपऱ्या आहेत. त्या कार्यकर्त्याच्या टपऱ्यावर कधी कारवाई करायची ताकद ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यामध्ये होत नाही. का तर लगेच मग नानाला फोन येईल, काकाला फोन जाईल, भाऊला फोन जाईल, लगेच त्याची कारवाई थांबला जाते. पण आमचा जेव्हा पाठीमागे घटक आहे त्याच्या पाठीमागे कोणी नाही.
अशा त्या पाठीमागे त्या लोकांवरती लगेच कार होती. मग आमच्यासारखी लोन तिथं उभा राहायला लागतंय की बाबा हा याच्यावरती काय अन्याय आहे. फक्त उडाउडीचे उत्तर देतात, संपून जातो. अन्याय कधीपर्यंत सहन करावा टपरी पतारी हातगाडीवाल्यांनी? खरं तर काय आहे, पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून जे काही काम चालू असतं ना, केवळ याच्या त्याच्या सांगण्यावरनं काम केलं जातं. आता भाऊ म्हणल्याप्रमाणे किती बोर्ड आहेत, आजी माझे खरंच ते गेलेले आहेत, त्यांना वर्षानुवर्ष कितीतरी दिवस झालेले आहेत. परंतु त्या माझं एक म्हणणं आहे की ठीक आहे, उत्पन्नाचा एक विषय, महानगरपालिकेला ते आकाश चिन्हाच्या माध्यमातून पैसा मिळतो, पैसे वसूल करा ना. असं का करत नाही महानगरपालिका? ते केलं पाहिजे. तुम्हाला वसूलच पाहिजे, तुम्हाला वसुलीच पाहिजे, त्या गोष्टी झाल्या पाहिजे. फक्त गरीब आणि गरीब दिसतंय. आज ते गरीबाचा माल, तो बिचारा हातावर पोट असतो, तो माल आणतो, विकण्याच्या बहाण्यानं आणतो आणि विकत असताना अचानक कारवाई झाल्यानंतर त्याचा माल उचलला जातो आणि तो माल एक ठिकाणी कुठंतरी साठा केला जातो आणि तो साठा करून एस्कॉन सारख्या कंपनीला दिला जातो आणि त्याच्याकडनं म्हणावं एवढा पैसा फार देशापरदेशातून पैसा येतो आणि गरीबावरती ते जगते. ते कुठंतरी चुकतंय ना. महानगर आमचं तेच सांगणं आहे, गोर गरिबाच्या पाठीशी खंबीरपणे महानगरपालिकेनं उभं राहिलं पाहिजे, तर आता आर्थिक दुर्बल जो घटक आहे तो सक्षम होईल आणि महानगरपालिकेमध्ये त्याला कुठंतरी स्थान मिळेल. आज त्याच्यावर एवढा अन्याय इथं अत्याचार एवढा होतो की फार आत्महत्या करायच्या वेळेवर येतात ते. आज त्यांचं उदरनिर्वाह आहे, त्याच्यावरती मुलाचं शिक्षण आहे, घरदार त्याच्यावर चालवायचं. हे कधी अक्कल येणार या महानगरपालिकेला? आम्ही वारंवार सांगून वारंवार आंदोलन मोर्चा करतो, तरी पण ही महानगरपालिका डोळे झाक करते आणि कुणाच्या तरी सांगण्यावर. आणि जे मोठे मोठे इथले जे काही बिल्डर लॉबीतले म्हणा किंवा मोठे सत्ताधारी म्हणा, यांचे मात्र सगळे साबूत धंदे राहतात. त्यांना दुकानाच्या समोर भाडं घेतात, दुकानाच्या समोर. आणि पर मांजा आमचा फुटपाथवाला बिचारा एक साईडला असू शकतो, ठीक आहे, त्याची जर अडचण असेल, आमचं म्हणणं एक आहे, त्याची जर रोडला जर अडचण असेल त्याचं पहिलं पुनर्वसन करा, त्याला कुठंतरी जागा द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही कारवाई करा. तुम्ही बिनधास्तपणे त्याला उद्ध्वस्त करता, हे कोणतं धोरण आहे? अकरच्या नियमाखाली आणि या नियमामध्ये हे बसत नाही. याच्यासाठी असे अधिकारी कुणाचं तरी सांगण्यावरनं काम करत असेल तर त्यांना तात्काळ घरात बसवलं पाहिजे आणि या गोरगरिबाला न्याय मिळवून दिला पाहिजे. असंच माझं आजचं ठाम म्हणजे सांगणं माझं. खरं तर ज्यांचं पद म्हणजे जे लोक काय म्हणतात त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांचे जर बोर्ड असतील तर ते काढायला पाहिजे. आता जे नगरसेवक चालू नगरसेवक आहेत ते ऑटोमॅटिक ते आपले बोर्ड लावतातच काय, आणि त्यांच्या नावाच्या पुढे तसा बाण असतोच. आता जे नगरसेवक नाहीत त्यांनी पण त्यांचे बोर्ड काढलेले नाही, त्यांना पण वाटते मी अजून नगरसेवकच आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर असेल आणि पुणे शहर असेल, मी दोन्ही शहरात फिरतो. फुटपाथला सर्वांच्या टपऱ्या आहेतच, पण जे सत्ताधारी आहेत त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या एकाच्या 2-2, 3-3 सुद्धा टपऱ्या आहेत, नाही का? खरं एकाला एकच पाहिजे, कारण ते पोट भरण्याचं एक मी साधन समजतो. परंतु त्या लोकांनी ते किरायाने दिलेले आहेत. पत्रकार महोदय, ज्या लोकांनी किरायाने दिलेले आहेत त्याला याची गरज नाही, पण तो त्याचा किराया वसूल करून आपलं घर चालवतो आणि तो परत आपल्या नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्याचा कार्यकर्ता आहे, मोठ्या पद्धतीनं त्यांच्यासोबत फिरतो. म्हणजे हे मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. खरोखर मी तर असं म्हणेन, जे टपऱ्या आहेत ज्या किरायानं ज्या लोकांनी ज्यांना म्हणजे पोट भरण्यासाठी त्याला आपलं साधन म्हणून महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्याची, ज्यांनी ते किरायाने दिल्या त्याचे ते टपऱ्या काढून घेतल्या पाहिजे, रद्द केल्या पाहिजे, त्यांचा प्रमाण रद्द केला पाहिजे. त्यांना विचारणा केली पाहिजे, तुम्हाला आम्ही पोट भरण्याचं साधन म्हणून टपरी निर्माण केली आहे, मग तुम्ही आता किरायाने का दिली, कारण काय? म्हणजे अशावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, हे जास्तीत जास्त जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर जास्ती कारवाई करतात, त्यांच्यावर जास्ती कारवाई करताना दिसते आणि हे असं व्हायला नाही पाहिजे. आणि खरी गोष्ट अशी आहे की या टपरी जे असतील, हातगाड्या असतील, हे जे गोरगरीब आपल्या पद्धतीने जे काम करतात त्यांच्यावर जास्त अन्याय होताना याच्यासाठी दिसतो की त्यांचा कोणी नगरसेवक जवळचा नसते किंवा त्यांचा आमदार किंवा खासदार जवळचा नसतो. आणि काय होतं, ते लोक सुद्धा इलेक्शनच्या पिरियडमध्ये लक्षात ठेवतात आणि मग तुम्ही तर आम्हाला मतदान केलं नाही आणि उलट तेच लोक त्यांच्यावरती कारवाई करायला लावतात, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून दोन्ही महानगरपालिका असतील त्यांनी जे गोरगरीब आहेत
त्याच्या कमी अन्याय करावा आणि जे काही अधिकारी असतील त्यांनी सुद्धा शहानिशा करून आता पत्र लोक देतच असतात नाही का, आणि सऱ्यात पत्र अंमलबजावणी अधिकारी करतात का, आणि कुठला अधिकारी कामावर वेळेत येतो आम्ही त्याच्यावर सुद्धा लक्ष देत नाही. खरं तर पाहिलं तिथे आमचे मित्र असतील, सांगावाले उपासक असतील, लोकशाहीचा आधार चौथा आधार स्तंभ असेल, आमचं संघबुद्धी न्यूज चॅनल असेल, या तिन्ही चॅनलला मी धन्यवाद देतो, पत्रकार महोदयांना धन्यवाद देतो. आणि गोरगरिबांच्या पाठीमागं महानगरपालिकेनेच मला वाटतं खंबीरपणे उभं राहावं आणि पत्रकारांनी सुद्धा खंबीरपणे उभं राहावं आणि जी उचित कारवाई असेल, जे कारवाईच्या पात्र आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, पण जे कारवाईच्या पात्र नाहीत त्यांच्यावरती करू नये ही अशी महानगरपालिकेला विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.